देशाच्या केंद्रीय राजकारणात रायसीना हिल प्रसिद्ध आहे. राज्याच्या राजकारणात वर्षा बंगला प्रसिद्ध आहे. पण आता सोलापुरात या दोनही ठिकाणांपेक्षा एक ठिकाण जास्त प्रसिद्ध झालंय. ते म्हणजे हॉटेल बालाजी सरोवर. खरं तर हे सोलापुरातलं 5 स्टार हॉटेल आहे. सोलापुरात बाहेरून येणाऱ्या अनेक राजकारण्यांसाठी, अनेक कलाकार लोकांसाठी हे हॉटेल म्हणजे आवडीचा स्पॉट आहे. पण हे हॉटेल जिथं पर्यटनासाठी प्रसिद्ध व्हायला हवं होतं, हे हॉटेल जिथं सोलापुरातलं पहिलं 5 स्टार हॉटेल म्हणून तिथल्या लक्झरी सोयीसुविधांसाठी प्रसिद्ध व्हायला हवं होतं, आता ते याही गोष्टींच्या पलीकडे जाऊन सोलापूरच्या राजकारणाचं सेंटर पॉइंट म्हणून प्रसिद्ध झालंय. आता तुम्ही म्हणाल, एका 5 स्टार हॉटेलचा आणि सोलापूरच्या राजकारणाचा काय संबंध? तर हा संबंध आलेला आहे किंवा हा संबंध आणलाय तो सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी. जयकुमार गोरेंकडे सध्या सोलापूरच्या पालकमंत्री पदाची धुरा आहे. त्यांच्यात आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे या दोघांमध्ये सध्या वाकयुद्ध पेटलंय. दोघांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडतायत आणि या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहे ते म्हणजे सोलापुरातील बालाजी सरोवर हॉटेल. त्यासाठी सोलापुरात नक्की काय झालंय, सुषमा अंधारेंचे आरोप काय आहेत आणि त्यावर जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया काय आहे, सोबतच हे बालाजी सरोवर हॉटेल इथल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी का आलंय, सोलापूरच्या राजकारणात नक्की शिस्त आहे काय, याच गोष्टींवर आपण बोलणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत. कट टू कट मध्ये तुमचं स्वागत आहे. सोलापूरच्या होडगी रोडवरील असरा चौक परिसरात असणारं बालाजी सरोवर हे सोलापुरातलं सर्वाधिक प्रसिद्ध असं सोलापूर शहरातलं पहिलं 5 स्टार हॉटेल आहे. बालाजी अमाईनचे सहव्यवस्थापकीय संचालक डी रामरेड्डी आणि सरोवर हॉटेल्स या समूहानं मिळून हे हॉटेल सुरू केलेलं आहे. हे हॉटेल आजवर सोलापुरातलं पहिलं 5 स्टार हॉटेल म्हणून ओळखलं जात होतं, पण आता यासोबत त्याला आणखीन एक ओळख मिळाली आहे. जयकुमार गोरेंनी सोलापूरच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला आणि त्यानंतर हे हॉटेल सोलापूरच्या जिल्ह्यातल्या राजकारणाची सूत्र हलवण्याचं ठिकाण बनलंय. खरं तर कुठल्याही जिल्ह्याचे पालकमंत्री हे शासकीय विश्रामगृहावर थांबतात. पालकमंत्रीच नाही तर सर्वसाधारणपणे कोणीही लोकप्रतिनिधी जेव्हा आपला तालुका सोडून बाहेर जातात तेव्हा शासकीय विश्रामगृहांना प्राधान्य देतात. पालकमंत्र्यांकडे अशी ही संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी असते. त्यामुळे त्यांच्या संबंधित जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी संपूर्ण जिल्हाभरातून राजकीय नेते, कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक काम आणि समस्या घेऊन त्यांच्या भेटीला येतात. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे असल्यामुळे त्यांच्या सोलापूर दौऱ्याच्या वेळी देखील संपूर्ण जिल्हाभरातून अशीच लोक येत असतात. मात्र त्यावेळी आत्ता असणारं सोलापूरचं शासकीय विश्रामगृह अपुरं पडत असल्यामुळं जयकुमार गोरेंनी बालाजी सरोवर हॉटेल हा पर्याय म्हणून निवडला. पण कालांतरानं झालं काय, याच हॉटेलमधून जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्र हलायला सुरुवात झाली आणि यावरूनच सुषमा अंधारेंनी जयकुमार गोरेंवर निशाणा साधला. सुषमा अंधारे यांनी जयकुमार गोरेंवर टीका केल्यावर जयकुमार गोरे देखील शांत बसणारे नाहीयेत. त्यांनी देखील सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर दिलं, सोबतच काही ताकीद सुद्धा केली. जयकुमार गोरे म्हणाले, गेल्या 20 वर्षांपासून प्रस्थापितांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला, पण मी थांबलो नाही. माझ्यावर 18 गुन्हे दाखल झाले, ज्यातल्या 15 गुन्ह्यांमधून मी निर्दोष मुक्त झालो. मी कधीही विनाकारण कोणाच्या वाटेला जात नाही किंवा कोणाचं वाईटही करत नाही, पण जर कुणी विनाकारण मला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मी उत्तर द्यायला कमी पडत नाही. हा इशारा जयकुमार गोरेंनी दिला. त्यासोबतच ते असंही म्हणाले, मी कधीच कुणाचं वाईट केलेलं नाहीये. मला कारण नसताना कुणी डिवचू नका. कोणी सोलापूर शहरातील असेल किंवा ग्रामीण भागातील अथवा सातारचे, त्यांना माझी सूचना आहे. मला त्रास दिला तर मीही उत्तर द्यायला कमी पडणार नाहीये. त्या सगळ्या संभाषणातून किंवा या उत्तरातून एक चर्चा पुढे आली की जयकुमार गोरेंचा हा इशारा नक्की कोणाला होता. सुषमा अंधारेंसोबत आणखीन कोणाला त्यांनी इशारा दिला?
माध्यमांशी बोलताना जयकुमार गोरेंनी जेव्हा सोलापूर शहर किंवा ग्रामीण भागातलं कुणी असेल तर असं म्हटलं, त्यानंतर जयकुमार गोरे यांच्या पक्षातूनच त्यांना असणाऱ्या विरोधाला किंवा त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना त्यांनी हा इशारा दिलाय का, अशी चर्चा सर्वत्र रंगली. कारण जयकुमार गोरे हे तसे मूळचे मानगटावचे आमदार, साताऱ्याचे. मात्र त्यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली गेली. या कार्यकाळात म्हणजे पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी भाजपला न भूतो असे यश मिळवून दिले, यात वादच नाही. पण हे यश मिळवत असताना जयकुमार गोरेंनी बऱ्याचदा एकला चलोचा नारा लगावला. बहुतांश ठिकाणी त्यांचे एकट्याचेच निर्णय असायचे. अगदी महापालिका, जिल्हा परिषदेतल्या उमेदवारी असतील किंवा थेट सोलापूर विधान परिषदेची उमेदवारी, प्रत्येक ठिकाणी जयकुमार गोरेंनी आपलाच निर्णय पुढे रेटला. यामुळे झालं काय, जयकुमार गोरे हे एकतर असेही मूळचे सातारचे, त्यातही ते मूळ भाजपचे नाहीयेत. असं असताना इतकी वर्ष भाजपमध्ये असणारे सोलापूरमधील जुने निष्ठावंत कार्यकर्ते हे जयकुमार गोरेंच्या वरचष्म्यामुळे त्यांच्यावर नाराज झाल्याचं सांगितलं जातं. आणि कदाचित त्यांच्या जयकुमार गोरेंवर असणाऱ्या नाराजीपोटीच गोरेंनी आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना हा इशारा दिलेला असू शकतो, असं म्हटलं जातं. आता या प्रकरणाकडं सोलापूर भाजपसोबतच संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय. आजवर जयकुमार गोरे यांची ख्याती आहे, एकदा शब्द दिला की तो कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायचाच. याची अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. मिरजेत जयकुमार गोरे म्हणालेले इथल्या पंचायत समितीचा पुढचा सभापती भाजपचा असेल आणि त्यानंतर अवघ्या काही आठवड्यात तिथल्या महाविकास आघाडीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड अवैध ठरवली गेली. समोरच्या म्हणजे विरोधातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना यानंतर न्यायालयात जाण्याची वेळ देखील न देता तिथं पुन्हा एकदा निवडणूक घोषित झाली आणि यानंतर भाजपनं महाविकास आघाडीच्या वळसणीला गेलेल्या शिंदे सेनेच्या सदस्यांना खिंडार पाडून त्यांचा एक सदस्य आपल्या बाजूने फिरवत मिरज पंचायत समितीची सत्ता काबीज केली. अशी अनेक इतरही उदाहरणं आपल्याला सांगता येतील, ज्यावरून राजकारणात जयकुमार गोरेंचा प्रभाव किती वाढलाय हे स्पष्ट होतं. आणि म्हणूनच जयकुमार गोरे सोलापूरमधल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये विरोधी पक्षांच्या प्रवक्त्यांसोबतच आपल्या जवळच्या किंवा आपल्याच पक्षातल्या पक्षांतर्गत विरोधकांना गर्भित इशारे देत असल्याचं यावरून म्हटलं जातं. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र या संपूर्ण घटनाक्रमावर तुमची मतं काय आहेत, मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.